नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत गुढीसाठी साडी। तर गुढीसाठी साडी बनवण्यासाठी मी इथे साडीचंच कापड घेतलेलं आहे। तर मेजरमेंट पाहून घेऊ। तर 1 मीटर हे साडीचं कापड आहे आणि लेंथ उंची तुम्ही 30-35 पर्यंत ठेवू शकता। आता मी उंच म्हणजे पूर्ण टोटल साडी घेणार नाही, पण 35 इंच उंची मी ठेवणार आहे। 35 इंचावरती एक मार्क करून घेते आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर पहा, आता मी काठाच्या बाजूकडून मेजरमेंट टेप ठेवलेला आहे, 35 इंचवर मार्किंग केलेलं आहे आणि त्यापुढे मी कटिंग करून घेतलेलं आहे। तर पहा, या पद्धतीने साडीचं कटिंग करून झाले। आता इथे आपण प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत। तर पहा, आता प्लेट्स टाकताना मी इथे 5 इंचावरती प्लेट्स टाकणार आहे। तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। तर 5 इंच मी मेजरमेंट घेणार आहे मेजरमेंट टेपच्या सहाय्याने आणि ते प्लेट टाकणार आहे। तुम्ही मार्किंग करून घेतलं तरी चालेल किंवा एका प्लेटला या पद्धतीने मार्किंग करायचं आणि या प्लेटच्या मेजरमेंटनुसारच सर्व प्लेट एकसारख्या टाकून घ्यायच्या। आता तुम्हाला जसं दिसत आहे व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने मी इथे प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत। तर पहा, अगदी व्यवस्थित 1 मीटर कपड्यामध्ये आपल्या प्लेट्स व्यवस्थित बनलेल्या आहेत। आता या प्लेट्स टाकून घेतल्यानंतर इथे आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि एकदा प्रेस करून घ्यायचं आहे इस्त्री आणि इथे वरच्या बाजूने शिलाई मारायची आहे। पण शिलाई मारण्याच्या अगोदर इथे आपण इस्त्री फिरवून घेऊया। आता इथे अजून मी साडीचे 2 तुकडे घेतलेले आहेत। एक काठाचा भाग आहे आणि एक प्लेन रेड कलर आहे। ते तुम्ही जे प्लेट्स आहेत म्हणजे 5 इंचाची प्लेट्स आहे त्यापेक्षा 1 इंच आपण जास्त घ्यायचे आहे आणि ते प्रेस घेतलेले आहे आणि अगदी हलक्या हाताने मी प्रेस फिरवत आहे। तर पहा, फक्त ज्या प्लेट्स आहेत तिथे प्लेट्सवरती ही इस्त्री फिरवून घ्यायची आहे, म्हणजे या प्लेट्सला अगदी व्यवस्थित घडी पडते। आणि आता आपण ही मशीनवरती याचं शिलाई करून घ्यायचं आहे। तर चला आता आपण शिलाई मशीनवरती शिलाई करूया। तर आता सगळ्यात आधी ज्या प्लेट्स आपण टाकून घेतलेल्या आहे त्या व्यवस्थित एकसारख्या सेट करायच्या आहे आणि वरती अर्धा इंचावरती शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे या प्लेट्स लॉक करून घ्यायच्यात। आता या प्लेट्स लॉक करून घेतल्यानंतर साईडला जो कट केलेला भाग होता तिथे मी शिलाई मारायची विसरले। तर इथे एका बाजूने पिको आहे साडीचा, त्यामुळे शिलाई मारणार नाही, पण दुसऱ्या बाजूने फिनिशिंगसाठी धागे निघू नये म्हणून इथे शिलाई मारून घेणार आहे। त्यानंतर तुम्ही इथे साडीला लेससुद्धा वापरू शकता। तर साडीला हे वर्क असल्यामुळे मी ते लेस वापरणार नाही, तुम्हाला हवं तर तुम्ही लेस वापरू शकता। आता साडीच्या प्लेट्स टाकून झाल्यानंतर जे आपण 2 कापड वेगळे कट केलेले होते ते घ्यायचे आहेत। सगळ्यात आधी जो एक कापड आहे रेड कलरचाच साडीवर मॅचिंग, तो मी दुसऱ्या कपड्यापेक्षा 1 इंचाने जास्त ठेवलेला आहे, कारण वरच्या बाजूने ह्याला अर्धा इंच दुमडून घ्यायचा आहे। तर आता जो काठाचा भाग ठेवलेला आहे तो फिनिशिंगचा भाग बाजूने घ्यायचा आहे खालच्या, आणि जी सुईचा काठाचा भाग आहे तो खालच्या बाजूने ठेवून उलटा भाग वरून ठेवून जी साडीवरती आपण अगोदर प्लेट शिलाई मारली होती त्या प्लेटच्या शिलाईवरतीच ठेवून शिलाई मारायची आहे। आता इथे मी पुन्हा एकदा डबल शिलाई मारून घेते। त्यानंतर हा भाग पूर्ण या पद्धतीने पलटून घ्यायचा आणि वरच्या बाजूने सुद्धा एक दाबटीप देऊन घ्यायची आहे फिनिशिंगसाठी। हे ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर इथे इस्त्री करून घेऊ शकता। त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत 2 नॉड, अंदाजे अर्धा मीटर इंची असलेली एक आणि अर्धा मीटर इंच असलेली दुसरी, अशा 2 नॉड, म्हणजे टोटल 1 मीटर इंचीच्या ह्या नॉड आहेत। पण दोन्ही बाजूने अर्धा इंच या मेजरमेंटनुसार नॉड लावून घेतल्यात। त्यानंतर जो दुसरा कपडा आपण ठेवलेला आहे तो यावरती जी फिनिशिंगची बाजू आहे ती खालच्या बाजूने या पद्धतीने ठेवायचा आहे आणि मग बाजूला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। आता शिलाई मारताना अर्धा इंचाचा भाग येईल या पद्धतीने शिलाई मारायची आहे। आता जिथे नॉड लावलेले आहेत तुम्ही तिथे व्यवस्थित डबल टिबल रब करून घ्या किंवा शिलाई मारून घ्या, म्हणजे जी नॉड आहे ती निघणार नाही। तर पहा, अशा पद्धतीने शिलाई मारून झाली। आता एक्स्ट्राचं कापड आहे ते मी इथे कट करून घेते।
या पद्धतीने आपली हा बॉक्स तयार झालेला आहे. हा बॉक्स जो गुढी आपण अडकवतो, जो तांब्या आपण ठेवतो, तो तांब्या अडकवण्यासाठी किंवा तुम्ही काठीला सुद्धा अडकवू शकता, त्यासाठी ही टोपी बनवलेली आहे. तर या पद्धतीने गुढीची साडी तयार झालेली आहे. तर फायनल लुक मी तुम्हाला पूर्ण साडीचा दाखवते. तर आधी या पद्धतीने पहा. तर पहा, आता आपण ही जी साडी बनवलेली आहे ती या पद्धतीने दिसेल. तर उंचीही पाहू शकता आणि प्लेटसुद्धा पाहू शकता आणि ही साडी गुढीला घातल्यानंतर खरंच खूप छान दिसते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही गुढीची साडी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण गुढीसाठी झिगझॅग लेसची साडी बनवणार आहे, तर पुढचा व्हिडिओ नक्की पहा.